इकडे चॉपर आहे कांदा टोमॅटो कटिंग करण्यासाठी 222 MRP आहे. 200 रुपयाला पडेल. 250 रुपयाला 249 ला 3 आहेत प्लास्टिकचे डबे. हा 350चा आहे. 229 ला पडेल. बसतोय नाही. आणि टेबल आहे बसायचा 300 रुपयाला. मजबूत आहे क्वालिटी चांगली आहे. हा नाईफचा पुरा सेट आहे. अलग अलग साईजच्या नाईफ आहेत. इकडे बरण्या आहेत 99 रुपयाला 4 बरण्या आहेत. 35 ला 2 किलो आहे. मस्त आहे बरे आहेत. इथे दुकानावर वेगळे 30 रुपयाला एक भेटतो. भारी आहे फॅन गरमीमध्ये. आता ग्रोसरी मध्ये काय काय घ्यायचं आहे? डाळी कडधान्य घ्यायचं आहे आणि तांदूळ वगैरे साखर ना. इथे 1 2 3 ह्या बॅग आहेत आणि इकडे एक बॅग आहे. जवळपास 4 बॅग भरून आपण शॉपिंग केलेले आहेत. आता सर्व आपण ओपन करून दाखवतो काय काय गोष्टी आणलेल्या आहेत. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता ना आपण काहीच दिवसांनी गावाला जाणार आहोत. तर गावाला जाण्यासाठी ना आपल्याला भरपूर शॉपिंग करायची आहे. आणि आज बघताय माझ्यासोबत आई आहे. आणि आई आपल्याला A to Z गोष्टी घ्यायच्यात ना. हो, सर्व आपल्या घरात लागतात तेवढ्या वस्तू घ्यायला लागतील. हा, कारण आपला गावचा घर कसा बंद असतो त्याच्यामुळे सर्व सामान घ्यायला लागतं. होय. आणि आपल्याला ना आता डीमार्टला जायचं आहे आणि तिकडे सर्व आपण शॉपिंग करणार आहोत. तर मंडळी आता आपण डीमार्टला फायनली पोहोचलेलो आहोत. आज गर्दी पण मला वाटतं जास्त आहे. आतमध्ये जाऊन बघूया आता सर्व शॉपिंग करायची आपल्याला. तर मंडळी इकडे आम्ही चहा पावडरच्या सेक्शन मध्ये आहोत. चहा पावडर घ्यायची आहे. आई आता बघते कोणती घ्यायची. हा इकडे रेड वाली आहे सोसायटी मसाला फ्लेवर आहे. ही अर्धा किलो आहे. 500 ग्राम आहे. हा अर्धा किलो आहे. छोटा पॅकेट घेते. 1/2 किलोचा घेते. आता बिस्किट बघतोय. हा पूर्ण बिस्किटांचं सेक्शन आहे. इकडे डिसाईड करतोय. हा ही आहे डाएट वाला बिस्किट आहे. हा नको घेऊ. हा एक पार्ले घेतलाय. मारी घेते. तर मंडळी इकडे आपण बिस्किट घेतले. हे पार्ले मारी टोस्ट एक पॅकेट घेतल्यावर आणि बाकीचे इकडे 2 बिस्किट आहेत. हा एक आहे. हा इकडे मारी आहे. इकडे मारीचे 2 घेतले. तर मंडळी आता आपण ना ग्रोसरी आयटमच्या इथे आलोय. आई ग्रोसरी मध्ये काय काय घ्यायचं आहे? डाळी कडधान्य घ्यायचं आहे आणि तांदूळ वगैरे साखर ना. साखर तांदूळ पण घ्यायचे. आता बघतोय आज गर्दी पण खूप आहे. साखर आणले बस झाली ना एवढी. 5 किलो आहे ना आई. 5 किलो बरोबर आहे. हा आता इथे बेसन बघत होतो. सर्व पिठाचं सेक्शन आहे. शेंगदाणे वगैरे सर्व आहे. किती घ्यायचं आहे बघ. साडीला लागला बघ. किती घ्यायचं आहे? हा अर्धा किलो आहे. अर्धा किलो बस होईल. इकडे तर बहुतेक आम्ही घेतले. डाळी आहे मसूर डाळ मूग डाळ घेतले ना. इकडे तांदूळच्या 2 गोणी भरल्या आणि इकडे साखर आहे. अजून शेंगदाणे वगैरे घ्यायचे त्याच्यामध्ये. काय बघते वाटाणे घ्यायचे आहेत. हा वाटाणे सुकं चांगलं लागतात ते. किती घ्यायचं आहे? अर्धा किलो आहे. शेंगदाणे चण आपलं चण घ्यायचं. उकडायला वगैरे मस्त लागतात ना. मंडळी आता ना आपण वरती आलेलो आहोत. खालची सर्व शॉपिंग झालेली आहेत. आता हे सर्व ना किचन मधले डबे वगैरे किचन टूल्स आहेत. इकडे बघतोय आम्ही ते प्राइस. हा बॅग पण सोबत फ्री आहे. ह्याच्यात गरम राहिला बाई. सिल्वर आहे. गरमचं गरम ओव्हन मध्ये पण टाकू शकतो. ओव्हन मध्ये पण टाकू शकतो. कितीला आहे? 300. राऊंड शेप आहे. म्हणजे राऊंड शेपचा दाखवत होता. ओपन केलं जरा. डबा पण आतमध्ये मोठा आहे की डबल आहे? 2 की 3 डबे आहेत. हा कितीला आहे? 300 ला पण आहे. हे पण इकडे मस्त डबा आहे. हा 229 ला आहे. MRP 300 आहे. 229 ला पडेल आपल्याला. हे बघ केवढे छोटे छोटे कुटायचे. भारी आहे. हा 350चा आहे. 229 ला पडेल. बसतोय नाही. छोटा बघ किती मस्त दिसते. मोठे पण मोठ्या साईजचे पण आहे. तिकडे डायरेक्ट ज्यूस वाला आहे ना. कप टाईप असतो. डायरेक्ट मिक्सरच आहे. कपला जॉईन असतो. आम्ही बघत होतो ऑनलाईन. आम्हाला घ्यायचा विचार होता. कितीला आहे रे? 26 ला आहे. 2700 ला आहे. बरा पडतो का ना ज्यूस वगैरे बनवायला. भारी टॉप आहे. कशी आहे? 500 ला आहे. मस्त आहे पण मजबूत आहे. जर्मनचं आहे की स्टील आहे. भारी कढई वगैरे पण मस्त आहेत. त्याचा हँडल बघ कसला भारी बनवतो. पितळच आहे ना हँडल. वापरायला मस्त आहे. 600 ला आहे. 150 ला चाळा नाही. मस्त आहे पण मजबूत आहे ना. जाडी पण स्टीलची आहे. जाडी कधी कधी प्लास्टिकची येतात. स्टीलची जाडी आहे त्याच्यामध्ये. 80 रुपयाला बरं ना. पण मजबूत आहात पण. इकडे आई झाडू बघते. कितीला आई झाडू आहे? 176 ला आहे. कसे आहे बघू. ही पूर्ण आहे प्लास्टिकचे आहे. बरोबर नाही एवढी खास नाही. आणि ही 199 ची आहे. हे आपल्या घरालाही चांगली नाही. हे झाडे वगैरे साफ करायला आहे.
इकडे बघते हे असे ना बाउल आहेत 29 रुपयाला. अलग अलग कलरमध्ये मिळतील. रेडमध्ये आहे, व्हाईटमध्ये आहे, ग्रेमध्ये आहे. हे पण डिश 40 रुपयाला. मस्त दिसतात या. गावाला भारी दिसतील ना. हे केळीच्या पानाच्या डिझाईनचे आहेत. ह्याच्यावर पण डिस्काउंट आहे. MRP 50 रुपये आहे पण तुम्हाला 39ला पडेल. आणि हे चहा पिण्यासाठी पण मस्त ग्लास आहे. चांगली क्वालिटी आहे. 70 रुपयाला. इथे आम्हाला बरण्या बघायच्या होत्या घरात सर्व मसाला वगैरेसाठी. काचेची आहे. 99 रुपयाला एक आहे. पण मजबूत आहे, चांगली दिसायला पण लुकला मस्त दिसते. किचनमध्ये भारी दिसली. इकडे बरण्या आहेत 99 रुपयाला 4 बरण्या आहेत. मस्त आहेत त्या पण आहे, भारी दिसतील. पण काचेच्याच आहेत. बघा इकडे सर्व बरण्याचं सेट आहे. 99 रुपयाला 4 बरण्या. राई, जिरा, हळद. 99 रुपयाला 6 पीस. 99 रुपयाला 6 पीस मिळतील. बघा अलग अलग डिझाईन मध्ये. हा डस्टबिन बाई कसला भारी आहे. डस्टबिनच आहे ना. 500ला आहे. आणि टेबल आहे बसायचा 300 रुपयाला. मजबूत आहे, क्वालिटी चांगली आहे ती. 300 रुपयाला. याच्यामध्ये पण अलग अलग कलर मिळतील. पण डिश किती आहे ना 59ला आहे. हे बघा व्हाईटमध्ये पण आहे. ही आम्ही मागच्या टायमाला ना एक ब्लॅक घेऊन गेलो होतो. हे बघा ही मस्त आहे, पण दिसायला चांगली दिसते. आता मोठ्या साईजमध्ये पण आले. 3 डबे आहेत ना. 3 250 रुपयाला. 249ला 3 आहेत प्लास्टिकचे डबे. मोठ्या साईजमध्ये पण आहे 400ला. हे फळं वगैरे ठेवण्यासाठी 169ला चांगले आहेत. त्याच्यामध्ये पण कलर आहेत व्हाईट, ग्रे. बघा आपण मस्त आहे. इकडे लेडीजचे सर्व ॲक्सेसरीज आहेत. 35ला 2 किलो आहे. मस्त आहेत, बरे आहेत. इथे दुकानावर वगैरे 30 रुपयाला एक भेटतो. हे पण मस्त आहेत ना. 99ला आहे. 100 रुपयाला आहे. इकडे पण सर्व क्लिप वगैरे आहेत. हे 50 रुपयाला 4 आहेत. हे 50 रुपयाला 4 आहेत. छोट्यातले आहेत. हे पण सर्व बँड वगैरे आहेत 50 रुपयाला. मस्त छोटे छोटे हेअर बँड. हेअर ड्रायर 400 रुपयाला. त्याच्यामध्ये पण कलर आहेत. ब्लू, पिंक आहे. 2च कलर आहेत. असं आहे बघ आपण. अरे ब्लूमध्ये दिसायला चांगला दिसतो. इकडे चॉपर आहे कांदा टोमॅटो कटिंग करण्यासाठी. 200 रुपयाला. 222 MRP आहे. 200 रुपयाला पडेल. मस्त आहे, लवकर इझी कटिंग वगैरे करू शकतो. एक आम्हाला ना कोलपाट घ्यायचा होता. 200 रुपयाला आहे. लाटणी पण सोबत आहे. की कॉम्बो आहे की अलग अलग आहे ना. ह्याची प्राइस अलग आहे. 80 रुपये. वुडनचं आहे पूर्ण. कितीला आहे चॉकलेट बनवण्याचं? 70 रुपयाला आहे चॉकलेट बनवण्याचा साचा. हा नाईफचा पुरा सेट आहे. अलग अलग साईजच्या नाईफ आहेत. 550ला आहे. 545ला. कसा आहे सँडविच बनवण्याचा? हा मस्त आहे ना. पण एकच राहिले याच्यामध्ये. कितीला आहे? 229. 230 रुपये. मस्त डिजिटल फॅन आहे. चालू कसा होता? हा चालू आहे काय? LED आहे. अरे LED पण आहे. LED पणची पॉवर अलग अलग आहे ना. लो, मिडल, हा पण लो, फास्ट मध्ये पण LED. फॅनची पण स्पीड आहे. भारी आहे फॅन गरमीमध्ये. आता तर मंडळी फायनली आता आपली पूर्ण शॉपिंग करून झालेली आहे. ट्रॉली बाहेर आणले. बिल वगैरे झालं. आता चाललोय घरी. रिक्षा पकडून घरी जायचं आपल्याला. तर मंडळी आता फायनली घरी आलेलो आहे. आणि आज बघताय डीमार्ट मधून आपण खूप जास्त सर्व शॉपिंग केलेले आहेत. इथे 1, 2, 3 ह्या बॅग आहेत. आणि इकडे एक बॅग आहे. जवळपास 4 बॅग भरून आपण शॉपिंग केलेली आहे. त्याचा कारण म्हणजे आपण गावी जातोय तर गावाला हे सर्व कोणत्याच गोष्टी नाहीत ना. गावाला घर म्हणजे घरात काहीच नाही. घर बंद असतं तर त्या सर्वच न्यायला लागणार. तर आता सर्व आपण ओपन करून दाखवतो. काय काय गोष्टी आणलेल्या आहेत. ही बॅग पहिली ओपन करून दाखवतो. आम्ही बहुतेक खूप साऱ्या गोष्टी शॉपिंग केली पण आम्ही त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड नाही केला कारण गर्दीमधून मिळत पण नव्हता. खाली ग्रोसरीच्या इथे खूप गर्दी होती ना. हो खूप आज गर्दी होती. हा वरती नव्हती एवढी पण खाली सर्व कडधान्य वगैरे अन्नधान्य सर्व घ्यायला येतात ना. तर त्याच्यामुळे. हा काय पाहिलं इकडे? चहा पत्ती आहे. ही बघता ही आपण चहा पावडर आणलेली आहे. ही मसालेवाली आहे. हे किती पॅकेट आणले? हा अर्धा किलोचा पॅकेट आहे. अजून पण एक घेतलेलास ना. मला वाटतं एक छोटा पॅकेट पाव किलोचा आपण घेतला होता. हा बघा. हा असे 2च पॅकेट घेतो म्हणजे कसं ते आपल्याला ना बरे पडतात. कारण एकदा फोडली ना की त्याची खराब होण्याची शक्यता असते. म्हणून आम्ही जास्त पॅकेट अलग अलगच आणतो जास्त करून. इकडे काय आहे? मॅगी मसाला आहे. रोजच्या वापरासाठी लागतं ना आपल्याला सर्व गोष्टी टाकायला.
आणि आई कशी दुकानावर म्हणजे दर टायमाला 5-5 रुपयाचा आणायला लागतो, खूप साऱ्या फेऱ्या होतात आणि गावाला पण आपल्याला लागणार होतं म्हणून हा मोठाच पॅकेट घेतलाय. मॅगी आहे, हा एक मोठा मॅगीचा पॅकेट घेतलेला आहे. हा चिकन मसाला. आपल्याला गावाला बनवायला मस्तपैकी चिकन बनवणं होतं. चिकन मसाला एक मोठा पॅकेट घेतलेला आहे. हा बॉक्स आहे. आणि कडधान्य वगैरे काय काय घेतलंय? मूग आहेत, मूग मटके आहेत. किती आहे? अर्धा किलोच आहे ना? अर्धा किलो. चणा पण अर्धा किलो. हा चण्याचं एक पॅकेट घेतलेलं आहे. पुढे काय दाखवते? जिरा. जिरा आणि राई. राईचं एक पॅकेट होतं नाही. अच्छा, हा गावाला लागणार आहे, पण तो फोडलेला आहे. हा फोडलेला आहे. गावाला सर्व बहुतेक गावचेच गोष्टी आहेत. बिस्किट आहेत. आमच्या घरात ना जास्त करून मारी आणि पार्ले 2 बिस्किट जास्त खाल्ले जातात. हा त्याच्याबरोबर हाईड अँड सीक पण आणलाय. हाईड अँड सीकचे 2 पॅकेट आणले होते ना बिस्किटांचे, ते दुसऱ्या बॉक्स मध्ये. आणि इकडे काय चम्मच आहे. चम्मच कमी होते आपल्याकडे. हा चम्मच आम्ही दर टायमाला आणतो, पण ते हरवतात कुठे काही समजतच नाही. आता परत या टायमाला आपण 6 चम्मच आणलेले आहेत. बरे म्हणजे प्रत्येक गोष्टीवर ना काही ना काही डिस्काउंट मिळतो ना, तर आपल्याला बरे म्हणजे चांगल्या प्राइस मध्ये सर्व गोष्टी मिळतात. मूग डाळ, इकडे मूग डाळ, शेंगदाणे लागतात ना. पोहे वगैरे मध्ये किंवा वाटपाचा मसाला कधी केला ना त्याच्यामध्ये शेंगदाणे पण आई ऍड करते. तो डिपेंड आहे काही गोष्ट आई बनवते ती. आणि ही कोणती डाळ आहे? मसूर डाळ आहे. ही किती 2 किलो घेतलंय ना? किती असेल? 2 किलो असेल ना. हा 2 किलोचीच पॅकेट आहे. आणि काय साखर नाही, तांदूळ आहेत. नाही साखर आहे, तांदूळ आहे. तांदूळ एक कोणता वाडा कोलम आहे ना? हा वाडा कोलम. किती किलो घेतलंस? मी 10 किलो आहे. एक पॅकेट ह्याच्यात आहे मला वाटते ना. अच्छा, हा एक मोठा तांदळाचा म्हणजे 10 किलो आहे. 5 किलोचा आहे. आणि आता थोडासा भाव वाढलाय. 66 रुपये झालं. मागं 65 की 64 होतं नाही? वाडा कोलम ना तांदूळ वाढलेत म्हणजे 66 आहेत आता. 66 आता डिमांड मध्ये. आणि पोहे आणलेत. पोहे पण आपण जवळपास 1 किलो पोहे घेतलेत. पुढे आधी जाऊन घालायला लागतात ना करायला. मग नंतर तेव्हा जाऊ पोहे करायला. हा बेसन अर्धा किलोचा पॅकेट आहे. ऑलमोस्ट आता गावाला कशी A to Z गोष्टी घ्यायला लागतात. मसाल्यापासून साखरेपासून कडधान्य वगैरे सर्व इकडूनच घेऊन जायला. 2 तेलाचे पॅकेट आणले. सपोलाच आम्ही वापरतो. आणि हा एक मोठा ड्रम आणलेला आहे. पण बिस्किटच आहेत. हा हाईड अँड सीकचे 2 पॅकेट आणलेले आहेत बघा इकडे. आणि पण टोस्ट घेतले. शाळेत खायला सर्व बहुतेक खाण्याच्याच गोष्टी आहेत नाही. हा हे बघा, मी मगाशीच बोललो होतो आमच्याकडे मारी आणि पार्ले जास्त करून खातात खूप. आणि त्याच्यामुळे हा 2 मोठेच पॅकेट आणलेले आहेत. गावाला पण आता लागणार आहेत ना, त्याच्यामुळे परत जायला नको ना. परत किती गेलेला तरी कमी घ्यायला लागतील की काय बिस्किट अजून लागतील. ते वेगळे बिस्किटचे पुढे आणखी घ्यायला लागतील. सुट्टीमध्ये असे द्यायला वगैरे लागतात. हा गुळ आहे. हा गुळाचा पॅकेट आणलेला आहे. हा अर्धा किलो गुळ आणलाय. आणि हा साखर किती घेतलीस? साखर किती किलो आहे? ही आहे 3.5 किलो आहे. 4 किलो जवळपास आहे. 3 किलो 800 ग्राम आहे. आणि इकडे अजून काय काय आहे? हे लाल पोहे घेतोय आम्ही ना. लाल पोहे म्हणजे दर टायमाला आईला जास्त करून आवडतात. चायमध्ये ब्राऊन पोहेच खाते. तर हा एक पॅकेट आणलाय. झालंय ना सर्व? हा आमच्या गावाला ना लादी पुसायचा तो तुटला होता, त्याच्यामुळे हा आम्ही एक नवीन लादी पुसायचा आणलेला आहे. आणि तो दांडा आहे ना लादी पुसायचा, वर खाली होत नाही म्हणजे खराब झालाय. हँडल तुटलाय. पण आतमध्ये तो बकेट आहे ना बास्केट लादी पुसायची ती चांगली आहे म्हणून हा एक आणलेला आहे. आता गावचं घर कसा मोठा एकदम पुसायला खूप डोकादुखी होतं. ते बरं पडतं. हा पटपट होतं ह्याच्याने. ते फक्त ह्या सर्व आपण सामान आणलेलं आहे. बघा केवढा खूपच जास्त सामान आहे. बघायला गेलं तर ढीगच्या ढीग आहे. 4 बॅग भरून आपण सामान आणला. आणि जास्त करून अन्नधान्य आहे त्याच्यामध्ये. साखर पोहे आहेत, बाकी खाण्याच्या सर्व गोष्टी आहेत. हा सर्व आपला गावाला जाण्यासाठी शॉपिंग करायला गेलो होतो आपण, खास करून डीमार्टला. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला काय करायचंय? लाईक करा. नक्कीच लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटू पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.